नमस्कार मैत्रिणींनो, आज आम्ही टमाट्याची भाजी करणार आहे। हे बघा, याच्यात आता हे फूल धने, खोबरं आणि शेंगदाणे, मिरची आणि लसूण, आता याला आम्ही भाजून याची पेस्ट तयार करणार आहे आणि मग टमाट्याची भाजी करणार आहे। दाखवू तुम्हाला कशी करायची। हे बघा, याची पेस्ट काढून घेतली। आता याच्यात तेल टाकलेले आहे, हे गरम झालं की 2 टमाटे कापून घेतलेले। आता हे तेलात टाकायचे, थोडासा मसाला टाकते हलका बस। आता याच्यात टोमॅटो टाकायचे, त्याला परतळून घ्यायचं। हे बघा, असं परतळून घ्यायचं थोडं, त्याला मुरझले पाहिजे ते चांगले, खायला चांगले लागते। बघा, आता हे परतळलेलं आहे, याच्यात आपण ही पेस्ट टाकून देऊ। आता ही पेस्ट बघा, याला परत तळून घ्यायचं आहे मसाल्यासोबत। याला थोडं चटचट होऊ द्यायचं, चांगलं तरी भाजी दिसते, दिसायला छान आणि खायला खमंग। आता थोडं पाणी टाकते, जरा पतली होईल। मीठ टाकायला खरंच नाही जास्त। कोथिंबीर टाकली असती तर भारी झाली असती, पण आता आपल्याकडे कोथिंबीर नाही, आता आपण असंच करणार। आपण याच्यात थोडंसं मीठ टाकू चवीनुसार। आता थोडं चटचट झालं, याला उकळा फुटला ना तर मग चांगली लागते। कमी गॅसवर ठेवायची, मग चांगला आरोग बनतो त्याचा, घट्ट होती भाजी कमी याच्यावर। जास्त फुल केला की मग उतू येते,
दम्मा दम्मानं झालं मग छान लागते खायला. 10 ते 15 मिनटं गॅसवर ठेवायचं. याला उकळी फुटली की मग झाली भाजी. हे बघा छान उकळी फुटली. आता एकदम भारी लागणार खायला. या जेवायला मित्रांनो, टमाट्याची भाजी तयार झाली. आता हे बघा, तो एकदम बघतो आता खाऊन कसं काय लागतं. नंबर एक नंबर भाजी आहे. घरगुती भाजी चवच वेगळी असते. एक वेळेस अशी भाजी करून बघा, एक नंबर लागते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आजची कसं काय आवडलं शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघा या चॅनलवर. चला तर करतो जेवण. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.